नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही आणि साम टीव्हीच्या सगळ्याच प्रेक्षकांना या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना शुभ दीपावली. दीपावली ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान आणि आनंद देणारी जाओ, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात मी स्नेहा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर कसं असावं 50 नंतरचं सेक्स लाईफ यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओत. धन्यवाद. नमस्कार. तर प्रेक्षक हो, सेक्स ही गोष्ट नैसर्गिक आहे, पण सेक्शुअलिटी आणि लैंगिक इच्छा, आकांक्षा तसंच समस्या याबाबत स्त्रीनं उघडपणे बोलणं हे आजही योग्य मानलं जात नाही. महिला आणि पुरुष दोघांमध्ये सुद्धा लैंगिक इच्छा जवळपास सारख्याच असतात. जेवढी गरज पुरुषांना असते तेवढी स्त्रियांना सुद्धा असते. मात्र आपल्याकडे स्त्रियांच्या लैंगिक इच्छेबाबत फारसं काही बोललं जात नाही. मग भले ते स्त्रीचं पहिलं लग्न असो किंवा मग दुसरं. असंच एक वर्षभरापूर्वी लग्न झालेलं जोडपं जे ते डॉक्टर विजय दहिफळे यांच्या ठाण्याच्या क्लिनिकला आलं होतं आणि या क्लिनिकला आल्यानंतर डॉक्टरांनी वेगळीच समस्या डॉक्टरांच्या लक्षात आली. ते म्हणजे यातल्या जोडप्याचं तरुणाचं वय जे होतं ते 30 वर्ष होतं, तर त्याची पत्नी जी होती ती होती अवघी 26-27 वर्षांची. दोघेही शिकलेले होते, नोकरदार होते आणि आपल्या या शोचे नियमित प्रेक्षक सुद्धा होते. आता यातल्या तरुणाला लैंगिक समस्या ही होती की 1 वर्ष आधीपासूनच त्याला कमजोरी होती असं त्याचं म्हणणं होतं. आता वर्षभरापूर्वीच या तरुणाचं लग्न झालं होतं आणि कमजोरीची समस्या सुद्धा वर्षभरापासूनचीच होती. हे ऐकून किंवा याची जाणीव झाल्यानंतर डॉक्टर विजय यांना थोडीशी शंका आली आणि त्याचं दुसरं लग्न ज्या पत्नीबरोबर झालं होतं तिला त्यांनी विचारायला सुरुवात केली. आता या तरुणाला लैंगिक समस्या होती, कमजोरी होती आणि त्यामुळे पहिल्या पत्नीशी त्याचा क्वचितच त्याचे शरीर संबंध यायचे. 2-3 वेळाच यांचे संबंध आले होते आणि म्हणूनच त्याच्या पहिल्या पत्नीनं त्याला वर्षभराच्या आतच, म्हणजे लग्न झाल्यावर वर्षभराच्या आतच घटस्फोट दिला होता. पण आपली पहिली पत्नी ही चांगली वागत नव्हती असं खोटच या तरुणाने डॉक्टरांना सांगितलं होतं. आता तरुणाच्या दुसऱ्या पत्नीनं तर लग्न झाल्यापासून एकदाही या दोघांमध्ये शरीर संबंध आले नाहीत असं म्हटलं. आता या तरुणीच्या घरच्यांना सुद्धा या तरुणाच्या आधीच्या लग्नाबद्दल, घटस्फोटाबद्दल सगळी माहिती होती. पण केवळ सुखवस्तू परिवार आणि नवऱ्याची नोकरी चांगली आहे याकडे बघूनच, मुलाची नोकरी चांगली आहे याकडे बघूनच तिचं लग्न लावण्यात आलं होतं. आणि राहिली गोष्ट या तरुणीच्या शारीरिक गरजांची, तर इथे हे उघड होतं की ती होती एक महिला आणि एक महिला असल्यानं गप्प राहणं हेच तिच्याकडनं अपेक्षित होतं. डॉक्टरांच्या सगळी बाब लक्षात आली आणि त्या मुलाचं समुपदेशन त्यांनी यावेळी केलं. या तरुणीचं सुद्धा समुपदेशन करण्यात आलं. लग्न, शरीर संबंध, वैवाहिक जीवन, सेक्स लाईफ हे किती महत्त्वाचं आहे याबाबत डॉक्टर विजय दहिफळे यांनी या दोघांना सुद्धा समजावून सांगितलं. तरुणाला योग्य ते उपचार दिले. पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी सुद्धा दिली आणि गरज पडली तर सर्जरी सुद्धा करू असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर, खरं तर ही कहाणी आहे ना या समाजात दरवेळी दिसते. कुठल्या ना कुठल्या जोडप्यात प्रत्येक स्त्रीची, स्पेशली ज्यांचं दुसरं लग्न झालंय किंवा पहिलं लग्न झालंय, काहीही असो, महिलांबरोबर ही समस्या असते. बरोबर आहे. आज त्यावर आपण विस्तृत डिस्कशन करूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सामच्या सर्व दर्शकांचं मनापासून अभिनंदन. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना सुख, शांती, समृद्धी, स्वास्थ्य आणि तुमच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू राहावं अशी अपेक्षा. आणि हा जो सुरू राहायचा असेल तर काय करायला लागेल?
सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी. अहो, लग्न कशासाठी करतात? बऱ्याचदा गाडी पाहिली, बंगला पाहिला, मग ऐशोआराम पाहिला आणि मग याच्या पलीकडे काय पाहिजे तुला. म्हणजे इव्हन ह्या कहाणीमध्ये तुम्हाला एक लक्षात आलेलं आहे, पहिला घटस्फोट झाल्यानंतर देखील कोणालाही वाटलं नाही की विचारावं समोरच्याला हे का झालं. तर फक्त मी त्या मुलीला विचारलं तेव्हा तिने सांगितलं, अहो सर म्हणे घरच्यांनी तुला काय पाहिजे म्हणे, आणखी घर, गाडी, बंगला, खायला प्यायला झालं. विचार करा, अशा पद्धतीने जर समजा लग्न होत असतील, अशा धर्तीवर जर गोष्टी पुढे जात असतील आणि त्यांचं पुढं काय होत असेल आणि काय समाजात गोष्टी घडत असतील याचं विस्तृत डिस्कशन आज आम्ही या ठिकाणी करणार आहोत. स्नेहाजी, परत आपण यावर डिस्कस करूया. नक्कीच. तर आपल्या जोडीदाराचा विचार केला गेलाच पाहिजे आणि त्यातही तुम्हाला जर कुठली लैंगिक समस्या असतील तर ती मान्य करा, व्यक्त व्हा. डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही भेटू शकता, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता आणि सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता. संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, खारघरला मेडिकोर हॉस्पिटल, तसंच ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये सुद्धा सरांची क्लिनिक आहेत. सगळेजण इथे येतात, नियमितपणे सरांचा सल्ला घेतात. तुम्ही सुद्धा असंच करू शकता आणि अपॉइंटमेंटद्वारे तुम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आणि आता जर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता आमच्या या कार्यक्रमात. आणि त्यासाठी स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आणि मी प्रश्न विचारायचा आत साहजिकच आहे, दादा उबाळे यांचा फोन आलेला आहे आणि त्यांचा फोन येणारच हे मी गृहीत धरलेलं आहे सर. त्यामुळे हे कौतुक करण्यासारखं आहे. ते एकटे पाहत नाहीत, फेसबुक लाईव्हवर पूर्ण जवळपास 500 पेक्षा मित्रांचा ग्रुप त्याला जॉईन करतात. त्यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच. दादाजी तुमचं स्वागत. सरांना प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादाजी, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर MCH यांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अच्छा, धन्यवाद. आणि तुम्हाला देखील. तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे पूर्ण होत हीच दिवाळी निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच, धन्यवाद दादा. थँक्यू सर. या. सर्व पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण असते, हो, परंतु अपवाद काही पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण नसते. म्हणून माझा प्रश्न असा आहे की काही पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण कोणत्या कारणांमुळे नसते याबद्दल सांगा सर. अच्छा, अतिशय बेसिक महत्वाचा प्रश्न. याचे कारण काय आहेत हे बघा. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही जेव्हा निसर्गाने तुम्हाला बनवलं जातं त्यावेळेस प्रत्येकाचे सेन्सर हे वेगळे राहतात. त्याची डेव्हलपमेंट कशी होत आहे, त्याचं सराउंडिंग कसं आहे, त्याचं जेनेटिक्स कसं आहे, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या बाळाची उत्पत्ती झालेली आहे, त्याची वाढ कशी होत आहे, अशा पद्धतीचं यावर समजा कसं नियंत्रणाचं एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉन्स्टंट एका वसतिगृहामध्ये मुलं राहत आहेत, एखाद्या ठिकाणी तुम्ही खूप ग्रुपमध्ये एकच प्रकारचे एकलिंगीत लोक राहत आहेत. मग काय होतं या ठिकाणी बऱ्याचदा काही कारणामुळे ते कारण एक्झॅक्टली सांगता येत नाही. आम्ही ज्यावेळेस त्याच्यावर स्टडी केला, रिसर्च केला, त्यावेळेस काही जेनेटिक कॉजेस आहेत, काही सराउंडिंग कंडिशनल कॉजेस आहेत. काही ठिकाणी तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे विविध अट्रॅक्शन्स निर्माण होतात ते संमिश्र असतात. एक स्टडी झालेली आहे ज्यामध्ये की 20 वर्षापासनं ते 35 ते 40 वर्षापर्यंत बऱ्याचदा संमिश्र भावना हे येत असतात. पण आपल्याला दिलेली जी मर्यादा आहे, जी संस्कृती आहे, त्यामध्ये राहून त्या भावनावर कसं कंट्रोल ठेवणे, जे सर्वांना ॲक्सेप्टेबल आहे त्यामध्ये कसं राहणे. पण मी महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगेन की प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे स्वतःचा विचार आणि जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारे आपण त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडतात त्याला आपण अपोजिशन करू शकत नाही, कारण त्या उपजत असतात. त्यामध्ये समजा त्या स्वतः व्यक्तीची काही इच्छा असेल की मला त्यामध्ये काही बदल करून पाहिजे किंवा मला त्यामध्ये काही ते हार्मोनल चेंजेस पाहिजे किंवा सर मला त्या ठिकाणी तुम्ही एक दिशा करा, मार्गदर्शन द्या, अशा केसमध्ये ह्या गोष्टीला आपण काउन्सिलिंग करून काही ट्रीटमेंटद्वारे त्या ठिकाणी त्यांना दिशा देऊ शकतो. पण कुठल्याही प्रकारे यावर त्या मनातल्या भावनेला तुम्ही दाबू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही आणि करायची गरज देखील नसते. तर एकच सांगेन की या ठिकाणी जी काही समजा गोष्ट असेल त्याला आपल्याला सायंटिफिक पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी अवेअरनेस, सेफ्टी, सेक्शुअल अवेअरनेस आणि आपली मर्यादा, चौकट यामध्ये बसून त्या अँगलकडे पाहायला पाहिजे. आणि तज्ज्ञ तर नेहमी असतातच. सेक्सॉलॉजिस्टचा भेटून खरंच काय कारण आहे ते शोधून त्याला ट्रीटमेंट दिली तर नक्कीच त्यांना काही बदल जे इच्छित असतील ते करता येतील. नक्कीच. यानंतर सिंधुदुर्गावरनं फोन आहे, ममता यांचा, त्यांचा कॉल घेऊया सर. ममताजी, प्रश्न विचारा डॉक्टरांना.
नमस्कार डॉक्टर. नमस्कार जी बोला. तर मला हे विचारायचं आहे की कॉपर्टी बसवल्यानंतर किती दिवसांनी संबंध ठेवावा आणि कोणत्या पोझिशन मध्ये ठेवावा त्याबद्दल सांगा सर. किती बेसिक प्रश्न आहे. म्हणजे कधी आठवतं का की आपण ते करायला जाताना पुढे काय होईल. म्हणजे या ठिकाणी पार्टनर म्हणतो तुम्हीच करून घ्या. हा मला काही ते करायचं नाही की नसबंदी वगैरे, कारण त्याची खुळ्या कल्पना आहे तो मला जर काही केलं काही कमी झालं तर काय करा. अशा मिथ्स आहेत की समजा पुरुषाने नसबंदी केली ना त्याची पॉवर गेली, मग त्याला पुढं चालून काही त्रास होईल. नको रे भाऊ तू काही करू नको आपण हिलाच करू दे म्हणे. बरं मग हिला किती काळजी घेणं आवश्यक आहे. कॉपर्टी म्हणजे काय. बऱ्याचदा त्या ठिकाणी गर्भनिरोधकासाठी तुम्हाला पाळणा लांबवण्यासाठी काही प्रकारचा इंट्रा युट्राईन डिव्हायसेस टाकायचे असतात. एक कॉपर्टी त्यातलं एक डिव्हाइस आहे. मग प्रश्न काय येतो, बाकी कोणी विचारत नाही, सगळं काही विचारणार, पण हे कसं विचारायचं, ॲक्टिव्हिटी कधी करायची मग स्वतःलाच माहीत नाही. एका वाक्यात सांगतो, कुठलीही प्रोसिजर केल्यानंतर ते ऑज जे असतं युट्रसचं त्या ठिकाणी इडिमा असतो, स्वेलिंग असतं, काही इन्फेक्शन होऊ नये कमीत कमी 2 ते 3 आठवडे आपला गॅप घ्यायला लागतो. सहसा कुठल्याही पद्धतीने हिटिंग सर्विक्स म्हणजे आतल्या गर्भाशयाच्या मुखाला हिटिंग होईल अशी पोझिशन घ्यायची नसते. बऱ्याचदा मी तर म्हणणे 1 महिन्यानंतर तुम्ही आरामात सेक्सॉलॉजी युरॉलॉजिस्ट अँड लॉसना भेटून आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहून इझिली मिशनरी पोझिशनमध्ये ती अवस्था करू शकतात. पण महत्त्वाची एकच गोष्ट सांगेन, ही कॉपर्टी टाकली तुम्ही विसरू नका. कारण काही केसेस आम्ही अशा पाहिलेल्या आहेत, एकदा टाकल्यानंतर तुम्ही त्याला 5-5, 10-10 वर्ष पाहत नाही. त्याचे कॉम्प्लिकेशन वेगळे असतात, ब्लिडिंग असते. त्या तज्ज्ञाने भेटून ती त्याच वेळी बदलली पाहिजे आणि एक्सचेंज केली पाहिजे. नक्कीच. आणखी एक फोन आहे मुरबाडवरनं. अच्छा. सलमान पठाण जी आहेत, नवीन घेऊया, प्रेक्षक घेऊया. आहेत. सलमानजी स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. प्रश्न विचारा सरांना. हॅलो. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हां. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार जी बोलतोय मी, बोला. सर मी फ्रंट बोलतो टोकड्यावरनं. बोला बोला. आमच्या पोराला ना लग्न मध्ये आग होते. बर बर बर. अच्छा, मुलाचं वय सांगा, वय सांगा. वय त्याचं 21 आहे. बर बर. काय त्याला काही म्हणजे काय त्रास, आणखी काही लघवीच्या ठिकाणी काही त्रास वाटतो तुम्हाला, काही लिंगाच्या आकारामध्ये साईजमध्ये तुम्हाला काय जाणवतं प्रदर्शनी. हॅलो. तुम्हाला काही त्रास वाटतो त्यांना, काय असेल वाटतं. तर लग्न केल्यानंतर ना त्यात आग होते डॉक्टर खूप. बर बर ठीक आहे, चला काही हरकत नाही, आपण सांगूया त्यांना. अच्छा. हा बेसिक प्रश्न असतो UTI. बघा, जेनेटो युरिनरी सिस्टीम नेहमी मी सांगताना काय सांगतो, ह्या दोघ्या वेगळ्या पाईपलाईन का नसत्या बनवल्या, युरिनची वेगळी विर्याची वेगळी, असं का नसतं. खरं. की निसर्गाने हे बनवताना कंबाईन बनवलेलं आहे. वय ह्यांचं 21 वर्ष अडल्ट होणे म्हणजे वयात येताना हार्मोनल बदल होणे. बऱ्याचदा ही हिस्ट्री मला काही विचारता ह्यांना आणखी आली नाही, पण मला मुलाला पर्सनली काही हिस्ट्री आहेत, केव्हा जळजळ होते, धार कशी आहे, काही हस्तमैथुनची सवय आहे का, काही स्वप्नदोष होतो का, इतर बऱ्याच गोष्टी आहेत. या ठिकाणी तज्ज्ञांना भेटल्यानंतर बेसिक युरिनरी टेस्ट आहेत, सोनोग्राफी आहे, पाहून काही फिजिकल कॉज, ऑर्गॅनिक कॉज आहे का, काही स्टोन आहे का, काही ऑब्स्ट्रक्शन आहे का, हे पाहिलं जाईल. दुसरं महत्त्वाची गोष्ट असते pH. युरिनची pH जर ॲसिडिक जास्त राहत असेल तर त्या ठिकाणी नेहमी जळजळ होणं, अशा गोष्टी होतात. तर किती दिवस मेडिसिन खाणार. तर अशा कंडिशनमध्ये स्पेशली काही अल्कलाईन वॉटर, काही आयोनाइज वॉटर किंवा हायड्रोजिनेटेड काही मॉलिक्यूल असलेले जे वॉटर असतात, फॉर एक्झाम्पल आम्ही बऱ्याचदा सगळ्यांना ॲडवाईस करतो असे डिव्हायसेस, त्यातल्या त्यात आम्ही कम्पॅरेटिव्हली कॅंगन डिव्हाइस ॲडवाईस करतो. सोबतच तज्ज्ञांचा सल्ला, मेडिसिन्स आणि प्रिव्हेन्शनसाठी अशा प्रकारचं अल्कलाईन वॉटर. आणि हे नुसता युरिनरीच नाही तर पुढं चालून तुम्हाला जो सिमेनमध्ये येणार प्रॉब्लेम, फर्टिलिटीमध्ये येणार प्रॉब्लेम, सेक्शुअल डिस्फंक्शन्स काय येणारे प्रॉब्लेम, हे सर्व सॉल्व्ह होतील. तज्ज्ञांना भेटावं किंवा गरज पडल्यास सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करावं. यानंतर पुण्यावरनं फोन आहे. वैशालीजी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहे हरकत डॉक्टर. नाही. प्रश्न विचारा वैशालीजी. नमस्कार. नमस्कार सर जी बोला. मला हे विचारायचं आहे की पेनाइल स्प्लिंटमुळे पुरुषांचा सेक्स टायमिंग वाढू शकतो का, त्याबद्दल थोडंसं विस्तार कळेल का सर. अच्छा. वाह. पेनाइल स्प्लिंट. बघा, विचार करा, म्हणजे आपला शो सुरू झाल्यापासून आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन काही गोष्टी सर्व क्लिअर होत नाही. खरंय, क्लिअर करता खरंय. त्यांचं मनापासून अभिनंदन. का ही ॲक्टिव्हिटी एकाचीच आहे का, म्हणजे एकट्यालाच मला ओके करायचं, माझीच पॉवर वाढवायची, की आपल्याला असंच फिरायचं का, नुसतं नाही. मग या ठिकाणी पार्टनरला देखील काळजी आहे, कारण या ठिकाणी तुमच्या दोघांचं मनोमिलन असतं आणि तो ॲक्ट, ती क्रिया जी आहे, एकमेकाची एनर्जी ही इतकी, खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की निसर्गानं बनवलेली अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमची एनर्जी एकातून दुसऱ्याला ट्रान्समिट होते, त्यातनं दुसरी उत्पत्ती होत असते. एवढी पॉवर असणारी ही क्रिया आहे आणि त्याला तुम्ही किती लाजता बुजता आणि कुठेतरी
कोपऱ्यात नेऊन बसवतात, त्यातनं याला बाहेर काढायचं आहे. आणि जरा मला आनंद होतोय की असं आमच्या भगिनी सहभागी येऊन म्हणतायत की पेनाईल रिंग लागतात का. बरेचदा पुरुष देखील लाजून, महत्त्वाचं सांगतो, पुरुष देखील लाजून येत नसतात. तर पेनाईल ज्या रिंग्ज असतात, स्प्लिंट असतात, त्या ठिकाणी सपोर्ट असल्यामुळं बऱ्याचदा इरेक्शन झाल्यानंतर मेंटेन ठेवण्यासाठी मागच्या साईडला कॉन्स्ट्रिक्शन करून ड्युरेशन वाढवतात. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांना भेटूनच ह्या घ्यायच्या असतात, कारण तुम्ही ऑनलाईन मागून जर घेतल्या तर तुम्हाला कसं वापरायचं कळणार नाही. बऱ्याचदा मग त्या इक्विपमेंटला, त्या स्प्रिंटला दोष द्यायची वेळ येते. नक्कीच. सचिन पाटील यांचा फोन आहे, त्यांचा कॉल घेऊया. संभाजीनगरवरून बोलतायत ते. सचिनजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे. प्रश्न विचारा. हा सर, फोन यासाठी केला होता किंवा सेक्स करताना काय होतं की लवकर. हा, बोला 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 बोला. सेक्स करताना लवकर शीघ्रपतन होतं का? सेक्स करताना व्यवस्थित सगळं होत नाही आणि विरेस्खलन लवकर होतं तुमचं, बरोबर आहे? अच्छा, हरकत नाही, सांगूया ना. टायमिंगच्या रिलेटेड बऱ्याचदा म्हणजे ह्या गोष्टीला आपण समजून घेऊन का पुढे जातो. एक एक्झाम्पल देतो. ओपीडीमध्ये आल्यानंतर समजा माझ्यासमोर कोणी येऊन बसलं, सुरुवात खूप छान होत असते, नुसतं बसणार समोर आणि मी त्याला बघतोय, तो मला बघतोय, तो म्हणतो की मी सुरुवात करावी. म्हणजे डॉक्टरांनी मला विचारावं म्हणे काय होतं का, तुम्हाला काही शीघ्रपतन आहे का, कमजोरी आहे का, लहान लिंग आहे का. मग काय म्हण, हा हे तिन्ही, 1 2 3 तिन्ही मला आहे. एक महत्त्वाचं सांगतो, जसं बाकीच्या आजाराचं जाऊन सांगता ना, मला हे झालं ते झालं, ताप आला, खोकला आला, त्याला सांगा. अहो, तुम्हाला पूर्ण बॉडी तंदुरुस्त ठेवायची असेल आणि अशा प्रकारे कमीपणा काहीच नसतो. एखाद्याला समजा त्या ठिकाणी टायमिंग हा इमिडिएटली फास्ट होत असेल, हा एकट्याच आणि समोरच्याला देखील त्रास असतो. काय कारणं असतात त्यामध्ये? सायकोजेनिक आहेत, कंडिशनल आहेत, न्यूरोजेनिक आहेत, बिहेवियरल आहेत. नुसत्याच गोळ्या औषधांनी होतं का? हे नाही. काउन्सिलिंग केल्यानंतर सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, जेणेकरून की हायपर रिफ्लेक्स त्या ठिकाणी जात असतात लिंगाकडं. बऱ्याचदा हायपर सेन्सिटिव्हिटी असते समोरच्या भागाची, किंवा बऱ्याचदा मागच्या काही सवयींमुळं, हस्तमैथूनमुळं त्या ठिकाणी लॅक्सिटी आलेली असते. मग हे परफॉर्म करू शकत नाही, समोरच्याला ते सॅटिस्फाय करू शकत नाही. आणखी पाहिलं, बोलण्याचा कॉन्फिडन्स लेवल. मी परत एकदा सांगतो, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या ॲक्ट म्हणून त्याला पाहू नका. हे तुमचं एक स्वतःचं रिचार्ज आहे. स्वतःच्या बॉडीमध्ये जे बदल होणार आहेत, ते बदल होण्यासाठी दिलेली की यंत्रणा आहे, सिस्टीम आहे, जे की ब्रेनपासून ॲक्टिवेट करते. मी तर बऱ्याचदा काय सांगतो, तुमचा खरा सेक्स ऑर्गन काय आहे, तर ब्रेन आहे. का? ब्रेनची कमांड जी असते ना, ती ब्रेनची कमांड बदलता येत नाही. जसं आपल्याला त्या दादाने प्रश्न विचारला ना, तुम्ही जे ब्रेनला शिकवाल ना, तेच ते शिकतं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की सर मला म्हणे की हस्तमैथून खूप छान वाटतं, इरेक्शन येतं, पण जेव्हा माझी पार्टनर समोर असते ना, ते काय होत नाही. मग साधं उदाहरण देतो, तुम्ही तुमचीच बॉडी आहे, नेहमी उजव्या हाताने जेवण करता, सगळं काही करता, आपला अपोजिट लोब ॲक्टिव्ह होतो आणि तेच तुमचाच हात आहे, पण डाव्या हाताने येतं का ना, कारण याला शिकवलं नाही तुम्ही. आणि जे तुम्ही त्या ब्रेनला शिकवाल, हस्तमैथून आहे, पॉर्नोग्राफी आहे, आणखी काही विचार आहेत, मग ते विचार बनतात आणि त्या विचारातनं तुम्हाला मग त्या गोष्टी घडायला लागतात. तर परत एकदा तुम्हाला सांगेन, तज्ज्ञांना भेटा, काळजी करू नका. ह्या प्रत्येक गोष्टीला जे काही कॉज असेल, हार्मोनल आहे, सायकॉलॉजिकल असेल, कंडिशनल असेल, पाहिल्यानंतरच तज्ज्ञांना लक्षात येतं. न लपवता तुम्ही भेटले तर. आणि हे तुम्हाला एकट्यालाच आहे असं समजू नका, 30 ते 40% प्रमाण याचं आहे. आणि याचा परिणाम, साईड इफेक्ट तुमच्या एकट्यावर नाही, तुमच्या कुटुंबावर, फॅमिलीवर, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर आणि तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, तुम्ही जे काम करता ऑफिसमध्ये आहे, जे काही तुमचं काम असेल ते स्ट्रॉंग व्हायचं असेल आणि शेवटपर्यंत क्रिएशल राहायचं असेल, तरच तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीतून आनंद मिळतो. आणि प्रॉब्लेम असेल तर तज्ज्ञांना भेटणं आणि त्याला ओके करणं महत्त्वाचं असतं. नक्की सर, डॉक्टरांचं आवाहन जे आहे ते लक्षात घ्या. तुमच्या लैंगिक समस्या जर काही असतील तर त्या सांगायला, तज्ज्ञांकडे जायला आणि त्याच्यावर उपचार घ्यायला, व्यक्त व्हायला अजिबात संकोचू नका. डॉक्टर, आणखी एक प्रश्न असा होता की बऱ्याचदा कमजोरी ज्यांना असते तर त्यांना असेही म्हणजे बीपीचा त्रास असतो, पण ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना जर सेक्शुअल ट्रीटमेंट घ्यायची असेल, सेक्सविषयी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे, हे मला विचारायचं आहे. पण याचं उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया. ब्रेकची वेळ झाली आहे. नक्कीच. तर घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता डॉक्टरांकडनं त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घ्या. डॉक्टर, प्रश्नाचं उत्तर. नक्कीच. बऱ्याच जणांना काय असतं, कमजोरीसोबत ब्लड प्रेशर असतं. मला फार हाय ब्लड प्रेशर आहे, मग अशा वेळेस मी काय करावं, काही ट्रीटमेंट घ्यावी का न घ्यावी? हायपरटेन्शनसोबत तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनची ट्रीटमेंट नक्कीच घेता येत, पण काळजी एकच घ्यायची, बीपीच्या गोळ्यामुळे ऑलरेडी बीपी कमी झालेलं असतं, त्यात पुन्हा ह्या व्हासोडायलेटरच्या गोळ्या वापरल्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज, आणखी बीपी कमी होऊ शकतं. तज्ज्ञांना भेटूनच कुठलं शॉर्ट ॲक्टिंग आहे, कुठलं लॉंग ॲक्टिंग आहे, काही नायट्रेट्स चालू असेल तर ते का घ्यायचं नाही, हे सर्व सांगितलं जाईल. त्यामुळे कसं सांगेन, बीपी असताना देखील घेता येतं, पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रॉलॉजीना भेटूनच. नक्कीच. आता वेळ झाली आहे क्विज टाइमची, पण मग त्याआधी आपण विनर सांगूया. नक्कीच ते उत्सुक असतात. त्यामध्ये बाळू परब कल्याणचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. आणि असाच तुमचा फोटो यायचा असेल, असं गिफ्ट घ्यायचं असेल तर चिठ्ठी काढूया. बघूया आता कोण लकी आहे. आजच्या धनत्रयोदशीचं कोण लकी आहे, धनलाभ कोणाला होतो आपण ते बघूया. आणि नक्कीच त्यांना मला वाटतं 2-2 यायचा प्रयत्न करतायत. मग नेक्स्ट टाइम 3 द्यायला लागतील बरं का. चला, आता आपण गेलो 40 गावाला. प्रशांत आमले यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी, तर या ठिकाणी पेनाइल रिंग ह्या कोणी वापरायच्या नसतात. तर ज्या केसेसमध्ये ब्लिडिंग होत असते, काही ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, ज्याला काही ब्रुजिंग आहे, स्किन डिसीज आहे, त्यांनी ते घ्यायच्या नसतात. आणि असं सहभागी होण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला लागेल. तर कुठला प्रश्न त्यांना आहे, तर ब्लड प्रेशर असताना कमजोरीच्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता का, याचं उत्तर तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत द्यायचे. टेक्स्ट करा, मेसेज करा, फोन लावा किंवा व्हॉट्सअप करा. आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची पिक्चर्स तुम्ही पाहू शकता आपल्या चित्रफितीमध्ये. सकल हिंदू जनजागरण समिती आणि त्याचबरोबर केंद्रीय छत्रपती भागवतजी कराड यांनी आयोजित केलेलं परमपूज्य पंडित धीरेंद्र शास्त्रीजी यांनी संभाजीनगर इथे अतिशय छान पद्धतीनं 5-6-7 तारखेला रामकथा आहे, हनुमान चालिसा आहे. समाजामध्ये जनजागरण करून कशा पद्धतीने आपण पुढं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण समाजामध्ये हे प्रकारचं पूर्ण कसं वागलं पाहिजे, कशा पद्धतीने राहिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व एकत्रीकरण करून पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा फार मोठा मेसेज दिला. सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पेशली त्या ठिकाणी जे सकल जनजागरण समिती जी आहे हिंदूची, त्याचे स्पेशली जे कार्यकर्ते आहेत, ॲक्टिव्ह लोक आहेत, स्पेशली महावीर पाटणी जे आहेत, त्यांनी देखील सहभाग घेतला. त्या ठिकाणी पहिल्याच दिवशी मोठी कलश यात्रा त्यांची करण्यात आली होती. डॉक्टर उज्ज्वला देफळे आणि पूर्ण त्यांचं महिला मंडळ संभाजीनगरातील त्याने देखील अतिशय सुंदर पद्धतीने ही कंडक्ट केली. लाखोंच्या संख्येमध्ये उपस्थित राहून सर्वांनी ही खूप चांगल्या पद्धतीने साजवली, गाजवली आणि एक मोठा संदेश देऊन गेली त्या ठिकाणी. आणि चित्रफित आणखी पाहता की दिवाळीमुळं आमचे मित्र मिस्टर अँड मिसेस देशमुख या ठिकाणी आमच्या सेंटरला आले. इव्हन आमचे अशोक बोडकेजी, दीपक बोडकेजी यांनी देखील स्पेशली दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आणि सर्वांना आमच्यातर्फे परत सर्वांना सुखी जीवनाचा मंत्र लागो, सर्वांना सुखी लाईफ लागो, एवढंच आम्ही अपेक्षा करतो. आणि बाकी स्नेहाजी तुम्ही सांगू शकता. नक्की सर, तुम्हाला सुद्धा सरांना भेटायचं असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना भेटू शकता. आणि त्यासाठी स्क्रीनवर जे आम्ही नंबर दिले, सरांच्या सेंटरची नावं दिली आहेत, वेबसाईट दिली आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि त्यावर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमचं आयुष्य सुखी करू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभ दीपावली. नक्कीच. आता वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घेण्याची, त्यामुळे आता इथेच थांबतो. मात्र पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी नवीन विषय घेऊन आणि नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभ दीपावली. शुभेच्छा.